हॅलो, आज आपण थर्ड युनिट स्टार्ट करतोय. थर्ड युनिटचं नाव आहे एक्सटेंडिंग क्लासेस विथ इनहेरिटन्स. हे 16 मार्क्सला युनिट आहे. तुम्हाला सिलेबस आहे. पहिल्यांदा पाहूया इंट्रोडक्शन. इनहेरिटन्स. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग वन क्लास फ्रॉम अनदर क्लास इज नोन ॲज इनहेरिटन्स. म्हणजे काय, एका क्लासपासून आपल्याला नवीन क्लास डिराईव्ह करायचा आहे किंवा क्रिएट करायचा आहे, तयार करायचा आहे, याला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स म्हणतो. ही कन्सेप्ट बायोलॉजीमध्ये पण होती, तुम्हाला 10th ला पण मे बी असेल. किंवा अजून एक डेफिनेशन, ही फर्स्ट डेफिनेशन ही सिम्पल डेफिनेशन आहे. द मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग वन क्लास फ्रॉम अनदर क्लास. एका क्लासपासून नवीन क्लास तयार करायचा आहे आपल्याला, त्याला काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स. याच्यामध्ये पाहूया आपण. व्हेन क्रिएटिंग अ न्यू क्लास इन्स्टेड ऑफ रायटिंग कम्प्लिटली न्यू डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स, द प्रोग्रामर कॅन डिझाईन दॅट द न्यू क्लास इज टू इनहेरिट द डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन ऑफ प्रिव्हियसली डिफाईन बेस क्लास. आता याच्यामध्ये काय सांगितलं बा? व्हेन क्रिएटिंग अ न्यू क्लास इन्स्टेड ऑफ रायटिंग कम्प्लिटली न्यू डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. म्हणजे काय, आपण एखादा क्लास क्रिएट केला. आतापर्यंत आपण एका प्रोग्राममध्ये एकच क्लास पाहिलेला. आता जेव्हा तुम्हाला मोठे मोठे प्रोग्राम करायला लागतात, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त क्लासेस क्रिएट करायला लागतात, तेव्हा सपोज जो आपण वरती क्लास क्रिएट केला आहे, त्या क्लासमधले जे काही डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन असतील, हे डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन आपल्याला त्या पर्टिक्युलर दुसऱ्या क्लासमध्ये आपल्याला ॲज इट इज यूज करायचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन. मग आपण काय करणार? अजून एक क्लास क्रिएट करणार आणि त्या क्लासमध्ये सेम वरच्या क्लासमध्ये डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन पुन्हा असाइन करणार. म्हणजे इथं काय होतं, आपल्या प्रोग्रामची लेंथ वाढते, टाईम एक्स्ट्रा लागतो आपल्याला. मग हा जो काही टाईम कन्झ्युमिंगचा किंवा प्रोग्रॅमिंग लेंथचा जो काही पार्ट आहे, हा स्किप करण्यासाठी इनहेरिटन्सची कन्सेप्ट इन्व्हेंट झाली. याच्यामध्ये काय केलं जातं की जो ऑलरेडी डिफाईन क्लास आहे, त्याच क्लासमधले जे काही आपल्याला पाहिजे असलेले डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन आपण ते रियूज करू शकतो, पुन्हा यूज करू शकतो नवीन क्लासमध्ये. तो आपला झाला डिराईव्ह क्लास. हीच कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. पाहिजे काय सांगितलंय? व्हेन क्रिएटिंग अ न्यू क्लास इन्स्टेड ऑफ रायटिंग, म्हणजे नवीन क्लास क्रिएट करण्याऐवजी इन्स्टेड ऑफ रायटिंग कम्प्लिटली न्यू डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन, म्हणजे नवीन डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन क्रिएट करण्यापेक्षा आपण एक काय करतो? द प्रोग्रामर कॅन डिझाईन दॅट द न्यू क्लास इज टू इनहेरिट दॅट डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. मग प्रोग्रामर काय करतो? ऑलरेडी डिफाईन केलेला जो काही क्लास आहे, त्या क्लासमधून असा क्लास क्रिएट करतो किंवा असा क्लास बनवतो की ज्याच्यामध्ये जे काही ऑलरेडी डिफाईन केलेले डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन असतील आधीच्या क्लासमधले, ज्याला आपण बेस क्लास म्हणतो, त्या क्लासमधले डेटा मेंबर आपण यूज करतो डिराईव्ह क्लासमध्ये ऑफ प्रिव्हियसली डिफाईन बेस क्लास. म्हणजे बेस क्लासमधले किंवा प्रिव्हियसली डिफाईन जो क्लास आहे, त्या क्लासमधले डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन आपण पुन्हा यूज करू शकतो त्याच्या डिराईव्ह क्लासमध्ये. यालाच काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स म्हटलं जातं. द न्यू क्लास इज रेफर्ड ॲज चाइल्ड, सब क्लास और डिराईव्ह क्लास. जो नवीन क्लास क्रिएट करतो त्याला काय काय म्हटलं जातं? चाइल्ड क्लास म्हटलं जातं, सब क्लास म्हटलं जातं किंवा डिराईव्ह क्लास म्हटलं जातं. विच ॲक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ ओल्ड क्लास. तो काय करतो? कोणत्या क्लासच्या आधी क्रिएट केलेल्या क्लासच्या प्रॉपर्टी यूज करत असतो, ॲक्वायर करत असतो. त्याला जो काही आधी क्रिएट केलेला क्लास आहे त्याला काय म्हटलं जातं? पॅरेंट क्लास, सुपर क्लास किंवा बेस क्लास. म्हणजे जो प्रिव्हियसली पहिल्यांदा जो क्लास डिफाईन केलेला असतो त्याला पॅरेंट क्लास, सुपर क्लास, बेस क्लास किंवा ओल्ड क्लास म्हटलं जातं. आणि त्या क्लासपासून जो नवीन क्लास क्रिएट केला जातो त्याला काय म्हटलं जातं? चाइल्ड क्लास, सब क्लास और डिराईव्ह क्लास. सिम्पल वर्डिंगमध्ये बेस क्लासचा जो काही क्लास असेल तो बेस क्लासपासून जो क्लास क्रिएट होईल त्याला डिराईव्ह क्लास म्हणतात, किंवा पॅरेंट क्लासपासून जो क्रिएट होतो त्याला चाइल्ड क्लास म्हणतात. म्हणजे जसं नॉर्मल इनहेरिटन्सच्या कन्सेप्टमध्ये कसं असतं, पॅरेंट्सच्या प्रॉपर्टी चाइल्डमध्ये ॲज इट इज किंवा काही प्रॉपर्टी चाइल्डमध्ये असतात. त्याचं फॉर एक्झाम्पल त्याचं कलर, दिसणं, डोळे वगैरे, हे जे काही प्रॉपर्टीज असतात ह्या प्रॉपर्टी चाइल्डमध्ये ॲक्वायर होतात. सेम तीच कन्सेप्ट आपल्याला प्रोग्रॅमिंगमध्ये यूज करायची आहे. जे काही पॅरेंट क्लास आहे त्या पॅरेंट क्लासमधल्या काही प्रॉपर्टी आपल्याला डिराईव्ह क्लासमध्ये यूज करायचे आहेत. आय होप थेरी समजली असेल. आपण जो काही प्रोग्रॅमिंग आहे ते प्रोग्रॅमिंग स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला जवळपास आयडिया येईलच.
ठीक आहे. आता डिराईव्ह क्लास म्हणजे काय पाहूया. अ न्यू क्लास डिराईव्ह फ्रॉम अन ओल्ड क्लास इज कॉल्ड ॲज अ डिराईव्ह क्लास. जो नवीन क्लास ओल्ड क्लासपासून क्रिएट केला जातो, म्हणजे जुन्या क्लासपासून जो नवीन क्लास डिराईव्ह केला जातो किंवा क्रिएट केला जातो, याला काय म्हटलं जातं, डिराईव्ह क्लास. किंवा द ओल्ड क्लास रेफर टू द बेस क्लास अँड न्यू क्लास इज कॉल्ड ॲज अ डिराईव्ह क्लास. मग अशी सांगितलं मी तसं जो काही ओल्ड क्लास आहे त्याला बेस क्लास म्हटलं जातं, म्हणजे आधीचा जो क्लास आहे त्याला बेस क्लास म्हटलं जातं, आणि जो काही नवीन क्रिएट झालेला क्लास आहे त्याला डिराईव्ह क्लास म्हटलं जातं. द डिराईव्ह क्लास कॅन बी डिफाईन इट्स रिलेशनशिप विथ द बेस क्लास. काय सांगितलं, द डिराईव्ह क्लास कॅन बी डिफाईन इट्स रिलेशनशिप, म्हणजे काय, डिराईव्ह क्लासमधले जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ह्या बेस क्लासशी रिलेटेड असतात. का रिलेटेड असतात, कारण त्याच बेस क्लासमधले आपण काही प्रॉपर्टी ॲक्सेस करत असतो डिराईव्ह क्लासमध्ये, म्हणून त्या एकमेकांशी कनेक्टेड असतात किंवा रिलेटेड असतात. एका डायग्रॅममध्ये आपण समजून घेऊया. पहा, इथं बेस क्लास दिलेला आहे. बेस क्लासमध्ये बेस क्लासचे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन, जसं आपण पाठीमागे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन घेत होतो, सेम तसंच बेस क्लासमध्ये देखील डेटा मेंबर मेंबर फंक्शन असतील. आणि ते डिराईव्ह करण्यासाठी आता ह्या बेस क्लासलाच काय म्हटलं जातं, एकतर पॅरेंट क्लास म्हटलं जातं, सुपर क्लास म्हटलं जातं. आणि हा जो काही डेटा मेंबर हा बेस क्लास आहे, ह्या बेस क्लासच्या प्रॉपर्टी आपण कुठं लिहितोय, डिराईव्ह क्लासमध्ये. मग डिराईव्ह क्लासमध्ये काय असणार आहे, बेस क्लासचे डेटा मेंबर बेस क्लासचे डेटा मेंबर कुठे असतील, जे आपण ॲक्सेस करतोय बेस क्लासमधून ते डिराईव्ह क्लासमध्ये असतील, प्लस त्या स्वतः डिराईव्ह क्लासचे जे काही डेटा मेंबर असतील ते त्या क्लासमध्ये लिहिणार आपण. पुन्हा जे काही मेंबर फंक्शन असतील ते बेस क्लासमधले ॲक्सेस केलेले मेंबर फंक्शन प्लस डिराईव्ह क्लासचे स्वतःचे काही मेंबर फंक्शन. म्हणजे एकतर आपण डिराईव्ह क्लासमध्ये स्वतःचे काही डेटा मेंबर फंक्शन लिहू शकतो आणि बेस क्लासमधून सुद्धा काही डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन ॲक्सेस करू शकतो. सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवा, बेस क्लासमधले आपण डिराईव्ह क्लासमध्ये ॲक्सेस करू शकतो डेटा मेंबर किंवा मेंबर फंक्शन, आणि डिराईव्ह क्लासचे स्वतःचेही काही डेटा मेंबर फंक्शन असू शकतात. डिराईव्ह क्लासला चाइल्ड क्लास किंवा सब क्लास असं म्हटलं जातं. एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल काय दिलं आहे, एम्प्लॉय हा सपोज एक बेस क्लास असेल. ठीक आहे, बेस क्लास जर एम्प्लॉय असेल तर त्याचे दोन डिराईव्ह क्लास असू शकतात, एकतर टेम्पररी किंवा परमनंट. म्हणजे एम्प्लॉय काय असतो, एकतर टेम्पररी एम्प्लॉय असू शकतो किंवा परमनंट एम्प्लॉय असू शकतो. म्हणजे हे दोन काय झाले, त्याचे डिराईव्ह क्लास झाले. सेम अजून एक एक्झाम्पल पाहूया. स्टुडंट हा एक बेस क्लास असेल तर स्टुडंटमध्ये पुन्हा दोन टाईप येतात, एक एक्सटर्नल स्टुडंट असतील, एक इंटरनल स्टुडंट असतील. म्हणजे हे पण काय झाले, त्याचे डिराईव्ह क्लास झाले. म्हणजे त्या सपोज स्टुडंटचं एक्झाम्पल पाहूया. स्टुडंटमध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल हे दोन डिराईव्ह क्लास झाले. म्हणजे स्टुडंट या क्लासमध्ये जर आपण स्टुडंट नेम अँड रोल नंबर हे दोन डेटा मेंबर घेतले तर ते दोन्ही डेटा मेंबर एक्सटर्नल आणि इंटरनल ह्या दोन्ही क्लासमध्ये ॲक्सेस केले जातील. प्लस एक्सटर्नलमध्ये अजून एक डेटा मेंबर ॲड होईल त्याच्या स्वतःचा, की हाऊ मेनी हवर्स, किंवा इंटरनलमध्ये काय येईल, हाऊ मेनी डेज. ठीक आहे, म्हणजे त्याच्या स्वतःचे काही डेटा मेंबर फंक्शन असू शकतात आणि आपण बेस क्लास थ्रू सुद्धा ते ॲक्सेस करू शकतो. थँक्यू.